गोव्याच्या किनारपट्टीजवळ कमी दाबाचा पट्टा पुढच्या 12 तासामध्ये कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र होण्याची शक्यता. 36 तासामध्ये पूर्ण कोकण किनारपट्टीवरती परिणाम दिसण्याची शक्यता. पिंपरी चिंचवडमध्ये पावसामुळे 15 ठिकाणी झाडं कोसळली. अनेक ठिकाणी गाड्यांसह झाडं कोसळल्याने नुकसान. वाहतुकीचा खोळंबा आणि 2 ठिकाणी सखल भागात पाणी साचलं. बुलढाणा जिल्ह्यातल्या 56 गावांना पावसाचा फटका. 500 हेक्टरहून अधिक क्षेत्रावरती उन्हाळी पिकांचं नुकसान आणि पावसामुळे 3घांचा मृत्यू. पुण्यात काल झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे हिंजवडी आयटी पार्क परिसरामध्ये रस्त्यावरती पाणी. मेट्रोच्या कामामुळे रस्त्यावरती गुडघाभर पाणी. साचलेल्या पाण्यातनं नेलेल्या अनेक गाड्या बंद. लातूरमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा कांदा पिकाला फटका. निलंगा तालुक्यातील कासार शिरसीसह चिंचोली, उस्तुरी, कासार, बालकुंदा भागातील शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचं मोठं नुकसान. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, सेनगाव शहरासह ग्रामीण भागामध्ये पावसाच्या जोरदार सरी. पावसामुळे पेरणीपूर्व मशागतीच्या कामाचा खोळंबा. नाशिकमधल्या मनमाड शहरामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. अनेक भागामध्ये वीज पुरवठा खंडित. पावसाने नागपूरच्या भिवापूर तालुक्यातील चिखलापार, महालगाव, मांडवा, बंजारा या गावातील अनेक घरांचं नुकसान. अन्नधान्य आणि इतर साहित्याचं नुकसान. तहसीलदार, प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून पाहणी. पावसामुळे मुंबईतल्या पवई, जालुवा विहार परिसरामध्ये झाड कोसळलं. झाडाखालनं जाणारे 2 जण जखमी. भंडाऱ्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी. पवनी तालुक्यातील पहेला परिसरामध्ये पावसाचा सर्वाधिक फटका. कापणीला आलेलं भातपीक भुईसपाट. मान्सूनपूर्व पावसाने मराठवाड्यामध्ये आतापर्यंत 27 व्यक्तींचा मृत्यू तर 392 जनावरं दगावली. मराठवाड्यामध्ये वीज पडण्याचं प्रमाण अधिक आणि वीज अटकाव करणारी यंत्र वाढवण्याची मागणी. रायगडमध्ये 1 जून ते 31 जुलैपर्यंत 2 महिने राहणार मासेमारी बंद. मत्स्य व्यवसाय विभागाचे आदेश. वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे मच्छीमारांना मत्स्य विभागाच्या सूचना. पिंपळगावामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचं मोठं नुकसान. टोमॅटोसाठी बांधण्यात आलेली पत्र्याची शेड कोसळली. लोणावळ्यामध्ये गेल्या 24 तासामध्ये 66 मिलीमीटर पावसाची नोंद. पावसाची अशी संततधार सुरू राहिली तर पर्यटकांची पावलं पुन्हा लोणावळ्याकडे कधी वळतील असा व्यापाऱ्यांना प्रश्न. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.